समाजावरती, आदिवासी समाजावरती, मागासवर्गीय समाजावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय चालू होतो. काही इथले मनुवादी वृत्तीचे राजकारणी आत्ता दलितांमध्ये भांडणं लावायला लागली. बौद्ध मातंगांमध्ये भांडणं लावायचा यांचा कार्यक्रम चालू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलंय, हे इथल्या SC STंना सांगून देण्यासाठी, पटवून देण्यासाठी आम्ही आज नांदेडचा दौरा आयोजित केलेला आहे. कुठे कुठे भेटी नाही, आता सुरुवात शहरापासून करतोय. बाकीच्याही तालुक्यांना उद्याच्या दिवसामध्ये भेटी दिल्या जातील. पूर परिस्थितीचा काही आढावा घेणार आहेत का? यस या संदर्भामध्ये माझं कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे आणि कलेक्टरांची लवकरच मी भेट घेणार आहे या संदर्भामध्ये, आणि प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांची सुद्धा बोलणार आहे आणि त्याचा मी आढावा घेणार आहे. शासनाकडे मागणी पूरग्रस्तांना काय राहतील आपल्या? शासनाकडे माझी हीच मागणी आहे की आपण चांगल्या पद्धतीनं मदत, खऱ्या अर्थानं ज्याचं नुकसान झालं त्याला त्याच्यापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. फक्त कुठल्या तरी आमदाराचा जवळचा, कुठल्या तरी नेत्याच्या जवळचा म्हणून अशा लोकांना मदत होता कामा नये, तर खऱ्या अर्थानं ती बिकट वाईट परिस्थिती त्या व्यक्तीवरती आली, अशा कुटुंबाला मदत मिळावी ही आमची प्रामाणिक मागणी आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना काही निवेदन वगैरे देणार आहे? संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत, निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याकडे मागणी आम्ही करणार आहोत की कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा ज्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे त्याच्यापर्यंत शासनाची मदत पोचणं हे गरजेचं आहे. सध्याला देशामध्ये आरक्षणाचा फार मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. समाजामधून, प्रत्येक समाजातून मागणी होत आहे. या संदर्भात आपण काय बोलता? जे संविधानाच्या अनुसरून असलेल्या गोष्टी आज तागायत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दलितांवरती अत्याचार कुणी केले हे आपल्याला सांगण्याची नव्यानं गरज नाही. दलितांच्या आया बहिणींची आबरू कुणी लुटली हे सांगायची नव्यानं गरज नाही. दलितांच्या वस्ती कुणी झाल्या हे सांगायची नव्याने गरज नाही. तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी म्हणून आम्ही ज्यावेळी इथे आरक्षणाची मागणी व्हायला लागली त्या सगळ्याच समाजाला आम्ही पाठिंबा दिला. परंतु पाठिंबा देऊन सुद्धा ज्या तुम्ही संविधान निर्मात्याकडे आरक्षण मागता, ज्या संविधान निर्मात्याच्या संविधानाकडे आरक्षण मागता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची तुम्हाला एलर्जी आहे काय? तुम्ही जर बाबासाहेब नाकारत असाल तर आम्ही तुम्हाला नाकारू. आम्ही जर एक पाऊल पुढे टाकतोय भाईचाऱ्याचा, माणुसकीचा, आपुलकीचा, आणि तुम्ही जर आमच्या बापाला, आमच्या उद्धारकर्त्याला, या देशाच्या उद्धारकर्त्याला, आधुनिक भारताच्या शिल्पकारांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जर तुमच्या स्टेजवरून डावलत असाल तर मात्र मग आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात भूमिका घ्यावी लागेल. येणाऱ्या महानगरपालिका आणि नगर परिषदा, पंचायत समिती इत्यादी निवडणुकाच्या संदर्भामध्ये आपल्या संघटनेच्या वतीने काय? संघटनेच्या महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांशी, जिल्हाध्यक्षांशी, जिल्हा महासचिवांशी, जिल्हा संघटकांशी, मराठवाडा कमिटीशी, विदर्भ कमिटीशी माझं सगळ्यांचीच बोलणं चालू आहे आणि सगळ्यांची चर्चा अंतिम निर्णय घेईल आणि आंबेडकरी विचार जो घेऊन जाईल त्याला आम्ही या वेळेला सपोर्ट करणार, पाठिंबा देणार. शासन सगळीकडं फक्त शेतकऱ्याला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन पाहते, परंतु शेतीवर अवलंबून असणारा जो शेतमजूर आहे ग्रामीण भागामधला, तर त्याच्या भरपाईसाठी किंवा त्याला आर्थिक मदत देण्याचा काही विषय येत नाही. तर या शेतमजुरासाठी आपली काही मागणी आहे का शासनाकडे? शेतमजुरासाठी मुळात माझी शासनाकडे प्रामाणिकपणे मागणी आहे की शेतकऱ्याला तुम्ही काही देऊ नका, फक्त त्याला एक मायेचा आधार द्या. हे जे आता पावसाचं पाणी जे झालेलं आहे त्याचं योग्य नियोजन करा. तुम्ही बाकीच्या संस्थानिकांच्या इथे पाणी जास्त देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्या. शेतकऱ्याचं जरी आता नुकसान झालं तरी तो भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तो शेतीच्या माध्यमातून मेहनतीच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी निवडणूक लढणं फार गरजेचं आहे. आमचा रस्त्यावरचा लढणारा कार्यकर्ता, आमचा संघर्ष करणारा कार्यकर्ता, आमचा तहसीलच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता, आमचा पंचायत समितीच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता, आमचा जिल्हा परिषदच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता, आमचा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता, सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता हा कुठेतरी त्या सभागृहात जाणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्यांचे प्रश्न तेव्हाच सुटतील ज्यावेळी त्यांच्यातलाच कोणतरी एक प्रतिनिधी त्यांचं प्रतिनिधित्व करेल.
इतर पक्षाप्रमाणे ज्याच्याकडे पॉवर आहे, मनी पॉवर, त्यांनाच बी फॉर्म भेटते. तर आपल्या संघटनेकडून असं काही नाही. असणार आहे? ज्यांच्याकडे मनी पॉवर आहे, ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे, जनसामान्याला तुम्ही बी फॉर्म देणार? नक्कीच ज्याच्याकडे मनी पॉवर आहे, ज्याच्याकडे मसल पॉवर आहे. माझी वेळोवेळी मागणी झालेली आहे की या देशामध्ये ज्यावेळी निवडणुका पारदर्शकतापणे होतात त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानात राहिलेलं व्यक्तिमत्व पराभूत होतात. परंतु ईव्हीएमच्या माध्यमातून लागलेले रिझल्ट काही वेळात बदलतात. सर्वसामान्य या देशातला नागरिक, शेतकरी, कष्टकरी हा मतदान करताना त्यांच्यासाठी कोण काय करतोय हे बघून करतोय. परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की ही जी तरी सरकारनं 50 ते 60 हजार रुपये द्यावे शेतकऱ्याला, त्या अर्थानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका आयोजित होणार आहे याच्यात आपण महानगरपालिकेला जास्त भर देणार आहेत की काय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जास्त? महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येणाऱ्या काळात होते. जिथे जिथे संघटनेची ताकद आहे त्या त्या भागामध्ये पूर्णपणे ताकदीनिशी आम्ही उतरणार आहोत. आजपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो, आजपर्यंत आम्ही मोर्चे आंदोलनाची लढाई लढलो, पण खऱ्या म्हणीनं फक्त एका निवडणुकीनंतर ही मशीन फेकून दिली. आजही अमेरिकेसारखं एक शक्तिशाली राष्ट्र, जगातलं प्रगत राष्ट्र, यांनी सुद्धा ही ईव्हीएम मशीन स्वीकारलेली नाहीये. आमची मागणी आहे तुम्ही बॅलेट पेपरवरती एकदा मतदान घ्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल 100%. कार्यकारिणी आमचे जिल्हाध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. नांदेडमध्ये बहुजन युथ पॅंथर ही संघटना अधिक आक्रमकतेनं, अधिक करारीबाण्यानं या जिल्ह्यात अन्याय होईल तिथे उभी राहील आणि संघटनेला इथले पदाधिकारी बळकटी देतील यासाठी मी आज नांदेड जिल्ह्याचा दौरा आयोजित केलेला आहे. दौऱ्याचा